मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात मोठा बदल झाला असून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये बरसल्या आहेत आणि आपण बघतोच सध्या देखील बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. श्रीलंकेच्या दरम्यान या ठिकाणी वादळास अनुकूल वातावरण तयार होते आणि या ठिकाणी अंदमानात देखील मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल वातावरण तयार झालंय. कालच अंदमानात पावसाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वातावरण आता बदलू लागलं आहे. भारतीय हवामान खात्याचा पुढील 4 आठवड्याचा अंदाज जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलेल. एखादी सिस्टम ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून मध्यापर्यंत सरकण्याची शक्यता आहे. 14 तारखेपासून 21 तारखेच्या दरम्यान मात्र केरळच्या दरम्यान एखादी सिस्टम विकसित होऊ शकते आणि त्याचा दक्षिण कोकणात चांगल्या प्रकारचा पावसाचा अंदाज देखील तयार झाला आहे. शिवाय पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण देखील वाढण्याचे संकेत आहेत. या दरम्यानच अंदमानात मान्सून देखील दाखल होणं अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण 21 ते 28च्या दरम्यान तयार होऊ शकतं. शिवाय दोन्ही समुद्रांमध्ये वादळी वातावरण असण्याची शक्यता कायम आहे. आपण 28 तारखेपासून 4 जूनच्या दरम्यान पावसाचं मोठं प्रमाण किंवा मान्सून पूर्व पावसाचा मोठा प्रभाव पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये निर्माण होण्याची शक्यता बघतो आहोत आणि या होऊ शकतं की या दरम्यान मान्सूनची पुढची प्रगती देखील होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेवटच्या मेच्या काही दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात देखील पावसाचे संकेत आहे. 9 तारखेला विदर्भ आणि कोकण असं थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु पुन्हा एकदा राजस्थान, गुजरातमध्ये उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की 10 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिणेत पुन्हा पावसाचं वातावरण राहील. मात्र गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. 11 तारखेला नवीन WD उत्तर भारतात सक्रिय होईल, त्यामुळे राजस्थान सहित दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होईल. तेच वातावरण 12 तारखेला राहण्याची शक्यता आहे आणि तेच वातावरण 13 तारखेला राहण्याची शक्यता आहे. काल महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी पावसाच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु पावसाचं प्रमाण कमी होतं. तुलनेत आपण बघतो देशामध्ये या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यानंतर पूर्व भारताच्याही बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि आपण बघतो की या राज्यांमध्ये देखील पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. गुजरातच्या पूर्व भागात देखील पावसाच्या नोंदी आहेत. आपण या ठिकाणी बघतो की 2 वादळांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे. एक अरबी समुद्रामध्ये आणि तर दुसरं बंगालच्या उपसागरामध्ये ही वादळं तयार होतील. तर याचं फॉर्मेशन बाय ऑफ बंगालचं 25%, तर अरबी समुद्रात 30% फॉर्मेशनची शक्यता आहे. ECMW मॉडेलने देखील थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज दिला आहे आणि थोडं नागपूर, भंडारा, गोंदियाच्या बाजूने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या देखील याच भागात पावसाचा अंदाज आहे. 10 तारखेला महाराष्ट्रात विशेष वातावरण दाखवलेलं नाही, परंतु श्रीलंकेच्या आजूबाजूने, अंदमानात आणि केरळच्या आजूबाजूने थोडं वादळी परिस्थितीसाठी अनुकूल वातावरण तयार होतंय. 11 तारखेला या वादळी परिस्थितीत वाढ होऊ शकते. महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही. 12 तारखेला देखील अंदमानात सहित केरळपर्यंत पावसाचं मोठं वातावरण राहण्याची शक्यता आहे. कालप्रमाणेच आज देखील आयकॉन मॉडेलने पावसाचं वातावरण मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं दाखवलेलं आहे आणि काल देखील या ठिकाणी पाऊस झालेला आहे. आयकॉन मॉडेलनुसार सध्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत महाराष्ट्रामध्ये. या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण अशा 9 तारखेला असणार आहेत. या ठिकाणी आयकॉन मॉडेलने मात्र दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होण्याचा अंदाज दिला आहे. 10 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे विदर्भाचा दक्षिणी भाग, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. 11 तारखेला देखील पावसाची शक्यता महाराष्ट्रात कमी आहे, परंतु अंदमानात आणि केरळात वादळी सिस्टममुळे पाऊस वाढणार आहे. सांगली, कोल्हापूरला, धाराशिवच्या आजूबाजूने, सातारा, पश्चिम आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग किंवा सांगलीच्या भागात 12 तारखेलाही हलकं वातावरण दाखवलेलं आहे. ECMW मॉडेलचा अंदाज फार महत्त्वाचा आहे आणि यामध्ये आपल्याला स्पष्टपणे एक वादळी सिस्टम केरळच्या दरम्यान बनून ती उत्तर कर्नाटक, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकेल अशा प्रकारचा पहिला अंदाज आला आहे 22 तारखेपर्यंत. आणि असं झाल्यास मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. अंदमानात देखील दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच मान्सून पुढील प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. ECMW मॉडेलने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, मध्य महाराष्ट्र आणि अगदी विदर्भात देखील म्हणजे 17 तारखेपासून तर 21-22 तारखेपर्यंत मोठं वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक अंदाज आहे, अंदाजात बदल होऊ शकतो. देखील महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाच्या घटना या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात घडू शकतात. ECMW मॉडेलनुसार हे प्रमाण उद्या देखील असण्याची शक्यता आहे. मात्र 10 तारखेला किरकोळ घटना घडतील, फारसा पावसाचा जोर नाही. थोडं पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलक्या 11-12लाही घटना घडू शकतात. महाराष्ट्रात किरकोळ पावसाचं वातावरण हे ठिकठिकाणी 12-13लाही असेल, परंतु त्याचं प्रमाण कमी होईल. 13 तारखेनंतर मात्र वातावरणात मोठे बदल होतील आणि पावसाचं प्रमाण वाढेल. आयकॉन मॉडेलने आपण धावता अंदाज बघूयात. आज देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. कालही या ठिकाणी पाऊस झाला. या ठिकाणी कालही अंदाज देण्यात आलेला होता. 9 तारखेला देखील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण ठिकठिकाणी पाऊस होत राहणार आहे. 10 तारखेलाही पावसाच्या घटना घडतील. म्हणजे यापुढे आयकॉन मॉडेलने सातत्याने पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. 10-11 तारखेला जरी बाकी मॉडेल कमी पाऊस दाखवत असले तरी 12 तारखेनंतर सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 15 तारखेनंतर आपण एक वादळी प्रणाली जे विकसित होणार आहे त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो याचा थोडक्यात अंदाज जर घेतला तर 17 तारखेला याचा परिणाम जाणवतोय. 18 तारखेलाही जाणवण्याची शक्यता आहे आणि हे एक चक्रीवादळ असणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये याचा प्रभाव आहे. गोवा ते रत्नागिरीच्या दरम्यान याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल. त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या भागातून ते भूभाग